प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मातीमध्ये ऋतूनही मेघापर्यंत पोचलेलं. असे कवी म्हणून गेले. ह्या ओळी अनेकांना प्रेम कसं करावं हे शिकवून जातात. आपण सर्वजणच प्रेम करत असतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती प्रेम या संज्ञेशी आपला संबंध कधीतरी येतोच. अनेकदा प्रेम आपण व्यक्त करतो, अनेकदा आपण करू शकत नाही. पण प्रेमाला व्यक्त होण्यासाठी अनेक माध्यमं असतात. कवीला एक महत्त्वाचं माध्यम असतं, ते म्हणजे शब्द. कवी आपल्या शब्दांच्या माध्यमातून कविता लिहितो आणि आपलं प्रेम व्यक्त करतो. असाच आपण या भागामध्ये एका कवींना भेटतो आहोत, ज्यांना आपण मागच्याही एका भागात भेटलो होतो. त्यांचं नाव म्हणजेच बाळा शिरसाट. न उघडलेली पानं या आपल्या सिरीजमधला हा त्यांच्या कवितेंचा दुसरा भाग. प्रेम कविता आणि काका यांचा संबंध कसा होता हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. नमस्कार काका, कसे आहात? ठीक आहे. मग आपण आज प्रेम या विषयावरती बोलतो. प्रेम या विषयावरती तुमच्या कविता आपण इथे सादर करतोय. ही पूर्ण कन्सेप्ट काय होती, म्हणजे या प्रेम कवितांची सुरुवात कशी झाली ते थोडक्यात मांडा आणि कविता सुरू करा. त्यावेळेला मी सुचलेल्या कविता लिहून ठेवल्या होत्या. त्यातली जी एक कविता आहे, कवितेचं नाव आहे प्रेम. शालेय जीवनात प्रत्येकजण प्रेम करतो, हायस्कूल जीवनात करतो, कॉलेज जीवनात करतो. पण त्या प्रेमाबद्दल त्याला भीती वाटते व्यक्त करायला. मग ते प्रेम कसं असतं हे या कवितेत मी सांगितलं आहे. मी तुझ्यावर प्रेम केलं, मी तुझ्यावर प्रेम केलं, हो खरोखरच प्रेम केलं. देवा शपथ सांगतो तुला, मनापासून प्रेम केलं. प्रेम तुझ्या हसण्यावर केलं, प्रेम तुझ्या दिसण्यावर केलं. भूर भूर उडणाऱ्या तुझ्या केसांच्या बटांवरही प्रेम केलं. प्रेम तुझ्या चालण्यावर केलं, प्रेम तुझ्या वागण्यावर केलं. तू हसलीस म्हणजे पुढे येणाऱ्या तुझ्या दातांवरही प्रेम केलं. प्रेम केलं पण कधी तुझ्या पुढे व्यक्त नाही केलं. प्रेम केलं पण कधी तुझ्या पुढे व्यक्त नाही केलं. तरी पण तुला ते पूर्ण समजलं. तुझ्या नकाराच्या उत्तराला घाबरून ते प्रेम कधीच प्रपोज नाही झालं. तुझ्या नकाराच्या उत्तराला घाबरून ते प्रेम कधी प्रपोजच झालं नाही. वा, म्हणजे एखाद्या तरुणाच्या मनात कॉलेज जीवनात आपल्याला एक अशी तरुणी आवडत असते, परंतु अनेकदा आपण बोलू शकत नाही किंवा आपल्या मनातलं तिच्याशी मांडू शकत नाही. तेव्हा हे प्रेम अधुरच होऊन जातं. आणि असं प्रेम काकांनी आपल्या कवितेतून फारच सुंदररित्या मांडलंय. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी. लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी. विंदा करंदीकरांची ही अजरामर कविता. या कवितेतून त्यांनी आपलं अधुरं प्रेम खूप सुंदररित्या मांडले. काकांनी या कवितेतून त्यांचंही प्रेम खूप सुंदररित्या मांडलं आणि ते सर्व कॉलेज जीवनातील युवकांशी युवतींशी खूप रिलेट करतं. काकांची दुसरी कविता आपण आता बघूया. प्रेम या विषयावरतीच ते या दुसऱ्या प्रेमाकडे कोणत्या रूपाने पाहतात ते पाहूया. दुसरी कोणती कविता आहे काका? दुसऱ्या कवितेचं नाव आहे प्रीती. आपण जगात फिरताना जे जे बघत असतो की ह्या मुलीचं ह्या मुलावर कसं काय प्रेम जमलं, थोडं अजोड असतात. पण शेवटी प्रेम हे त्यांचं झालेलंच असतं आणि त्यांचं जीवन चालू असतं. तरी पण थोडासा प्रश्न पडतो. तसंच ह्या अशा प्रेमाबद्दल मी तुम्हाला सांगतो. आकाशाच्या अफाट वैभवाला वसुंधरा ही भाळली, आकाशाच्या अफाट वैभवाला वसुंधरा ही भाळली. म्हणून म्हणे सूर्याशी प्रीत तिची जडली, म्हणून म्हणे सूर्याशी प्रीत तिची जडली. सागराच्या विशालतेला सरिता राणी मोहरून गेली, सागराच्या विशालतेला सरिता राणी मोहरून गेली. विशाल बाहूत शिरताच त्याच्या अस्तित्व आपले विसरून गेली, विशाल बाहूत शिरता त्याच्या अस्तित्वच आपले विसरून गेली. औदार्याने वृक्षाच्या लतिका बहरून गेली, औदार्याने वृक्षाच्या लतिका बहरून गेली. केव्हाची त्याच्या पाशात निशंक विसावली, केव्हाची त्याच्या पाशात निशंक विसावली. चंद्र अपुला गोरापान, चंद्र अपुला गोरापान, शीतल सरणे प्रेमळ चालणे शीतल सावली. चंद्र अपुला गोरापान, प्रेमळ चालणे शीतल सावली. कोण जाणे निशाराणीशी कशी प्रीती याची जडली, कोण जाणे निशाराणीशी कशी प्रीती याची जडली.
चांदण्याच्या शीतल रसात चंद्र काहीसा निथळू लागला. चांदण्याच्या शीतल रसात चंद्र काहीसा निथळू लागला. रात राणीच्या गंधात मिसळून प्रीतगंध उधळू लागला. रात राणीच्या गंधात मिसळून प्रीतगंध उधळू लागला. वा, सुंदर. विश्वात सर्वच ठिकाणी प्रेम आहे. सूर्याभोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो. का? कारण गुरुत्वाकर्षण असतं. एका व्यक्तीविषयी, एका वस्तूविषयी दुसऱ्या वस्तूला आकर्षण असतं. प्रेमामध्येही असंच आहे. एका व्यक्तीविषयी दुसऱ्या व्यक्तीच्या मनात प्रेम जागृत होतं. तिला ती आवडू लागते, त्याला ती आवडू लागते व त्यातून प्रेम भावना निर्माण होते. ही प्रेम भावना फक्त माणसांमध्येच असतं असं नाही. चराचरात असते, प्राण्यांमध्ये असते, पक्ष्यांमध्ये असते, झाडवेलींमध्ये असते, पूर्ण अवकाशामध्ये असते. जग चाललंय ते या प्रेमामुळे, आणि ह्या जगाचा पसारा चाललाय तो प्रेम या संज्ञेवर. काकांनी खूप सुंदररित्या आपल्यासमोर आता प्रेम ही भावना व्यक्त केली, जी भावना संपूर्ण जगात चराचरात व्यापून आहे. काका, एक थोडक्यात तुमचं मत द्या की सध्या तुम्ही प्रेमाकडे कसं पाहता, प्रेम या कन्सेप्टकडे. त्यापेक्षा मी तुम्हाला प्रेमाची पुढची कविता सांगतो. जे अरेंज मॅरेज होतात, प्रेम हे आजकाल बहुतेक मुलं प्रेम करूनच लग्न करतात. पण जे अरेंज मॅरेज होतात त्याच्यात ती एकमेकाशी कशी गुंपली जातात या विषयावर माझी कविता आहे. जे त्यांचा काही पहिला संबंध नसतो, बोलणं नसतं, एकदम लग्न होतं आणि त्यांना एकमेकाशी कसं जुळून घ्यावं लागतं त्या विषयावर ही कविता आहे. जीवनाच्या संथ जलावर, जीवनाच्या संथ जलावर आनंदाचे तरंग उठती. स्मितहास्याची गोलवलये तशात काही खुणवून जाती. स्मितहास्याची गोलवलये तशात काही खुणवून जावे. कधी कसे कुठे गुंपले, कधी कसे कुठे गुंपले धागे प्रीतीचे ते न कळले. कधी कसे कुठे गुंपले धागे प्रीतीचे ते न कळले. तू पाहताच ग नुसतेच गडे अबोल कळ्यांची झाली सुमने. तू पाहताच ग नुसतेच गडे अबोल कळ्यांची झाली फुले. सुख दुःखाच्या लाठांनी तर जीवन भरले रंग खरे. सुख दुःखांच्या लाठांनी तर जीवनात भरले रंग खरे. स्वीकार करशील त्यांना आहे तसे तर मग स्वर्ग दोन बोटे उरे. स्वीकार करशील त्यांना आहे तसे तर मग स्वर्ग दोन बोटे उरे. ऊन पाऊस खेळ असे हा, ऊन पाऊस खेळ असे हा संसारी जीवनाचा. सुखी सुख दुःख म्हणजेच असतो आरसा आयुष्याचा. सुख दुःख म्हणजेच असतो आरसा आयुष्याचा. लग्न, कोण प्रेमविवाह करतो, कोण अरेंज मॅरेज करतो, पण अनेकदा या सर्वांच्या मागे असतो तो प्रेम हा एक धागा. कधी कधी घरच्यांनी जमवलेलं असतं, कधी कधी आपणच आपल्या एका आवडत्या व्यक्तीशी लग्न करतो. पण या सर्वांचा परिपाक म्हणजे लग्न, संसार हा असतो. काकांनी आपल्या कवितेतून हाच तर एक विषय मांडला आहे की जरी प्रेमविवाह असेल किंवा अरेंज मॅरेज असेल, घरच्यांच्या पसंतीने झालं असेल किंवा आपल्या पसंतीने झालं असेल, जर ते टिकवायचं असेल तर प्रेम हा खूप महत्त्वाचा धागा आहे. ह्या विषयावरती आपण आता काकांशी बोलतो आहोत की प्रेम ही कन्सेप्ट, ही कविता, प्रेम कविता लिहिण्यामागे त्यांचा काय हेतू होता, त्यांना ती कशी सुचली. तर काका, ही प्रेम कविता तुम्हाला कधीपासून सुचू लागल्या आणि ते कधीपासून तुम्ही लिहायला सुरुवात केली. मी शालेय जीवनात असल्यापासून कविता लिहिल्या. त्याच्यात आणखी काहीतरी एक प्रसंग वाटला, काय वाटलं तर त्याच्यावरही कविता लिहिल्या. असे हे माझ्या आजूबाजूचेच प्रसंगावर लिहिलेल्या या कविता आहेत. तर प्रेम असावं, करावं, प्रेम करू नये असंही नव्हे, पण ते डोळसपणा करावे. त्यामुळे प्रत्येकानं एकमेकाला समजून घेतलं, मग त्यांचं आयुष्य सुखाचं होतं. एवढंच मला यावेळेस सांगायचं. तर आजच्या भागामध्ये आज आपण ऐकत होतो बाळा शिरसाट यांना, त्यांच्या प्रेम कवितांना. काकांनी आपल्या प्रेम कवितातून कॉलेज जीवन, लग्न, त्यानंतर म्हातारपण या सर्व बाबी अगदी सुरेखपणे मांडल्या आहेत. आपण आयुष्यामध्ये प्रेम करतो, पण ते प्रेम निभावणं हे महत्त्वाचं असतं. ही काकांच्या प्रेम कवितांमागची खरी भावना. तर ह्या प्रेम कवितांच्या माध्यमातून काका आपलं प्रेमाकडे पाहण्याची एक दृष्टी आपल्याला देऊन गेलेत. आणि जगात प्रेम करणं हे चुकीचं नाही आहे, फक्त ते चांगल्याप्रमाणे आणि डोळसपणे करायला हवं, एवढं काकांनी सांगितलं. काका धन्यवाद, आमच्या शोमध्ये आलात त्यानिमित्ताने.
आणि तुमच्या ह्या प्रेम कविता आमच्या रसिकांसमोर मांडलात त्यामुळे धन्यवाद.